लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आता फ्रंट पेजलाच पाहिल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पार्थ, काव्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी यांचा पाडवा पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की काव्या ही जी आहे ती आता नंदिनीबरोबर बोलत असते. त्या दरम्यान मालिनी काकू तिच्याकडे आलेले असतात आणि त्यांनी तिला सांगितलेलं असतं की मी तुझ्या हातावरती मलम लावून देणार आहे वगैरे. आणि त्यांनी आता काव्याच्या हातावर मलमही लावलेलं असतं आणि काव्याची माफीही मागितलेली असते. त्यांनी त्यांची चूक कबूल केलेली असते. तर आता काव्या ही मालिनी काकूंना म्हणत असते, मालिनी काकू, तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना माझ्या आयुष्यात, माझ्या भूतकाळात कोण मुलगा होता म्हणून. तर आज मी ठरवलं आहे, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे तुमची तयारी सगळं माझ्या तोंडून खरं खुरं ऐकून घेण्याची. मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं. काव्या म्हणते, आहे तयारी. मालिनी काकू होकार देतात. मग काव्या सांगायला सुरुवात करते, काकू ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वींची, म्हणजेच माझ्या पार्थच्या, नंदिनीताईच्या जीवाच्या लग्नाआधीची, म्हणजे जेव्हा मी FYला होते तेव्हाची. त्यावेळेस मालिनी काकू म्हणतात, FY? त्यावर काव्या म्हणते, हो FY. मी FYला SKR कॉलेजमध्ये होते. तिथेच एक मुलगा कॉलेज ॲडमिशनसाठी आला होता. त्याने माझ्याबरोबर पहिल्यांदा ओळख तिथेच केली. ॲक्च्युली आमची ओळख होण्यापाठी कारण थोडं वेगळं होतं. त्याने पेन आणला नव्हता आणि त्याने माझ्याकडे पेन मागितला. मी त्याला पेन दिला आणि नंतरनं पेन परत घेताना मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्याने मला तेव्हा स्वतःचं नाव सांगितलं. नंतर कालांतराने कॉलेज सुरू झालं आणि मला कळलं की तो मुलगा माझा क्लासमेट आहे. हळूहळू क्लासमेटवरून फ्रेंड बनलो, फ्रेंडवरून बेस्ट फ्रेंड बनलो आणि बेस्ट फ्रेंडवरून एकमेकाचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनलो. एक अनोळखी ते एकमेकांच्या आयुष्याचे सोबती इथपर्यंतची स्वप्न आम्ही एकत्र पाहिली. आणि नंतर त्या मुलाचा आणि माझा प्रवास खूप वाढला. हळूहळू आम्ही एकमेकांबरोबर फिरायला जाऊ लागलो, डेटवर जाऊ लागलो, पिक्चरला जाऊ लागलो. आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याच्या शपथा घेतल्या, एकमेकाला वचनं दिली. अहो, आमचं प्रेम म्हणजे कॉलेजमध्ये सगळ्यांसाठी आदर्श बनून ठरलं. आयडियल कपल असं आम्हाला आमचं कॉलेजचे फ्रेंड्स ओळखायचे. त्यानंतर तो मुलगा आणि मी, आम्ही दोघंजणं TYला आलो. TYला आले नंतर तो मला नेहमी म्हणायचा, आपण घरी खरंच सांगून टाकूया, घरी सगळ्यांना सांगून टाकू. आपल्या फॅमिली वेल एज्युकेटेड आहेत, वेल सेटल्ड आहेत, आपल्या फॅमिली आपल्याला स्वीकारतील. पण मीच त्याला प्रत्येक वेळेस अडवलं, प्रत्येक वेळेस नको म्हटलं. फॅमिली जरी वेल एज्युकेटेड असतील, वेल सेटल्ड असतील, तरी अजून आपण वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल्ड नाही आहोत. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्यानंतर मगच आपण घरी सांगू, असं त्याला मी म्हटलं होतं. मला UPSC क्लिअर करून IAS व्हायचं होतं आणि त्याला आर्किटेक्ट बनायचं होतं. मी त्याला सांगितलं होतं, ज्या दिवशी तू आर्किटेक्ट म्हणून एखादं प्रोजेक्ट कंप्लीट करशील ना, त्या दिवशी मी अभिमानाने माझ्या बाबांकडे जाईन आणि त्यांना सांगून टाकेन की बाबा, मी कोणाच्या तरी प्रेमात पडले आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं. तेव्हा माझे बाबा हसत हसत माझा हात तुझ्या हातात देतील, असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्यानेसुद्धा मला सांगितलं होतं की मी ज्या दिवशी पहिलं प्रोजेक्ट कंप्लीट करेन त्या दिवशी येऊन तुझ्या बाबांकडे तुझा हात मागेन. सगळं अगदी छान सुरळीत सुरू होतं. नंतर नंदिनीताईचं आणि पार्थचं लग्न ठरलं. जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा तर आम्ही दोघंजणं खूप खुश होतो, खूपच खुश. मालिनी काकू का विचारतात, त्या काव्या सांगते, कळेल तुम्हाला पुढे. आम्ही खूप खुश होतो. आणि मग नंदिनीताईच्या आणि पार्थच्या लग्नाचा दिवस आला. लग्नाच्या दिवशी दीपकने ताईला किडनॅप केलं आणि तिथे जो काही सगळा गोंधळ घडला तो तुम्ही पाहिलाच. त्यानंतर गावातल्या लोकांनी मला बळजबरीने ताईच्या ऐवजी लग्नाला उभं राहायला भाग पाडलं. मला पार्थबरोबर लग्न करायला भाग पडलं. त्यावेळी लग्नाला तो तिथे होता, पण जेव्हा नंदिनीताई किडनॅप झाली तेव्हा तो तिथे नव्हता. हा सगळा गोंधळ घडला तेव्हा तो तिथे नव्हता. मालिनी काकू म्हणतात,
म्हणजे तो तुझी साथ सोडून निघून गेला काव्या? त्यावर काव्या म्हणते, नाही काकू, माझी साथ सोडून तो गेला नाही. उलट जेव्हा मी पार्थच्या गळ्यात हार घातला, पार्थने माझ्या गळ्यात त्यांच्या नावाचं हे मंगळसूत्र घातलं, माझ्या मागेत सिंदूर भरलं, तेव्हा तो तिथे आला आणि त्याने मला तेव्हा जेव्हा त्या अवस्थेत बघितलं ना, तो पूर्णपणे वेडा होऊन गेला होता. त्याला कळत नव्हतं काय करायचं. तो मला म्हणत होता की आत्ताच्या आत्ता आपण सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकू सगळ्यांना की आपण दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. नाही जगू शकत काव्या मी तुझ्याशिवाय, प्लीज थांबव हे सगळं, काढून टाक हे मंगळसूत्र, तू माझी आहेस, फक्त माझी. पण तेव्हा मी नाही ऐकलं त्याचं, कारण मला माझ्या आईने आणि मामीने शपथ दिली होती की मी हे असं काहीही करायचं नाही आहे. त्यावर मालिनी काकू तिला विचारत असतात, कोण होता तो काव्या? काय नाव होतं त्याचं? आम्ही सगळे भेटलोय का त्याला? आमच्या ओळखीचा आहे का तो? काव्या म्हणते, अहो काकू, तुमच्या ओळखीचा? तुमच्या खूप जवळचा व्यक्ती आहे. अहो, इतका जवळचा की माझ्या कितीतरी आधीपासून तुम्हीच त्याला ओळखता. मालिनी काकू विचारतात, काय? मी त्याला इतके जवळून ओळखते? आहे कोण तो? त्यावर काव्या म्हणते, तुम्ही 9 महिने पोटात वाढवून लहानाचा मोठा केलेला तुमचा मुलगा जीवा, म्हणजेच जन्मीजय. हो काकू, जीवावर प्रेम होतं माझं. मालिनी काकू म्हणतात, काय? जीवा? अगं मग हे सगळं तू आधीच का नाही सांगितलंस? तू का तयार झालीस लग्नाला? आणि जीवा का खोटं बोलला आमच्याशी? त्यावर काव्या सांगत असते, सांगितलं ना काकू, तेव्हाची परिस्थितीच तशी होती. आणि जीवा लग्न मंडपातून नंदिनी ताईलाच आणण्यासाठी गेला होता आणि तो येईपर्यंत सगळ्यांनी मला एकटं पाडलं आणि पार्थबरोबर लग्न करायला भाग पाडलं. मी पार्थबरोबर लग्न केलं, त्यानंतर बेशुद्ध झाले. मला दवाखान्यात पार्थ आणि तुम्ही सगळे घेऊन गेलात आणि त्याच वेळी इथे नंदिनी ताईला या मंडपातून आम्ही असंच जाऊ देणार नाही असा लोकांनी हट्ट धरला. नंदिनीचं लग्न मंडपात झालंच पाहिजे असा लोकांचा आग्रह होता. नंदिनी ताईबरोबर लग्न करायला कोणीच तयार नव्हतं. लोक तिच्यावर चिखलफेक करत होते, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते आणि नंदिनी ताई तिथे रडत होती. हे जीवाने पाहिलं. जीवाला ते सहन नाही झालं आणि त्यात मी पार्थबरोबर लग्न करण्याचा त्याच्या मनात एक राग होताच. मग जीवाने ताईच्या डोक्यावर हात ठेवला आणि मी लग्न करेन तुझ्याशी असा शब्द दिला. तिथेच जीवाचं आणि नंदिनी ताईचं लग्न पार पडलं. त्या दोघांनीही लग्न केलं आणि जेव्हा मी जीवाला बघितलं, जीवाने नंदिनी ताईबरोबर लग्न केलं हे मला कळलं, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला काकू. मी जीवाच्या मागे लागले की आपण सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया, बोलून टाकूया. पण तेव्हा जीवाने मला समजावलं. त्याने मला सांगितलं की काव्य, आता हे सगळं करून काही उपयोग नाही आहे. मी तुला एक संधी दिली होती पण तू ती गमावलीस. आता माझी बायको नंदिनी आहे, फक्त नंदिनी. मग तिथून मी तरीही जीवाच्या पाठी लागले. आपण सांगूया. जीवाच्या वाढदिवसाच्या दिवशी आदल्या रात्री मी त्याला सांगितलं होतं की मी सगळं काही खरं सांगून टाकणार. त्यावर मालिनी काकू म्हणतात, म्हणजे जीवाची छाती जळाली त्यातसुद्धा काहीतरी हेच होतं का कारण काव्या? त्यावर मग काव्या म्हणते, हो काकू, आता मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही आहे. आणि मग काव्या काकूंना सांगते की जीवाच्या छातीवरती त्याने माझ्या नावाचा टॅटू काढला होता. मी तो टॅटू सगळ्यांना दाखवून सगळ्यांना सांगणार होते की जीवाचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझंही जीवाचवर. पण हे कोणाला कळूच नये म्हणून जीवाने स्वतःहूनच जळतं लाकूड घेतलं आणि स्वतःच्या छातीवरचा तो टॅटू जाळून टाकला. आणि तेव्हापासून मी पुन्हा हा हट्ट सोडून दिला की मी कुणाला तरी हे सगळं सांगेन म्हणून. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यावर मालिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो. मालिनी काकू म्हणत असतात, बाप रे, एवढं सगळं माझ्या नजरेच्या समोर घडत होतं आणि मला काहीच कळत नव्हतं. काव्या, अगं तुझ्यावरती खूप अन्याय झाला आहे बाळा, खरं तर हे सगळं. त्यावर काव्या म्हणते, नाही काकू प्लीज, उलट खरं तर जीवासाठी नंदिनीताई आणि माझ्यासाठी पार्थच योग्य आहेत. ही गोष्ट मला आत्ता कळून चुकली. मालिनी काकू म्हणतात, म्हणजे तू? त्यावर काव्य म्हणते, हो काकू, मी आत्ता जे पुढ्यात आलं आहे ते स्वीकारायचं ठरवलं आहे. मालिनी काकू म्हणतात, काव्या, हे बघ, मला तुझ्याकडून वचन दे. आज तू मला जे सांगितलं आहेस ते आजच्यानंतर तू पुन्हा कधीच कोणासमोरच बोलणार नाहीस. बाळा, मला मान्य आहे
तुझ्यावर खरोखर खूप अन्याय झाला आहे, पण आज तू जे मला सांगितलंस ते पुन्हा कधी कोणासमोर बोललीस ना, तर हे घर आणि 2 संसार, 4 आयुष्य सगळं उद्ध्वस्त होईल. दे मला काव्य शब्द की आज जे तू मला सांगितलंयस ते याच्या पुढे पुन्हा तू कधीच कोणाला सांगणार नाहीस. काव्या मालिनी काकूंच्या हातावर हात ठेवत वचन देते की मी पुन्हा कधीच हे सगळं कोणालाच सांगणार नाही. हे सगळं इथेच संपलं. मालिनी काकू म्हणत असतात, काव्या, पार्थ खूप चांगला आहे गं, खूप मनमिळाऊ आहे, समंजस आहे, त्याच्याबरोबर सुखाने संसार कर, आयुष्यभर आनंदी ठेवेल गं तो तुला. काव्यसुद्धा होकारार्थी मान हलवते. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ येतो. आता पार्थ मालिनी काकूला आणि काव्याला दोघींनाही एवढं इमोशनली बघतो आणि पार्थ विचारतो, काय झालं, तुम्ही दोघी एवढ्या इमोशनल का दिसताय? त्याबरोबर मालिनी काकू ह्या पार्थला म्हणतात, का रे, मी काय फक्त तुझीच आई आहे? तुझ्याच बाबतीत इमोशनल होऊ शकते, तिच्यासुद्धा हाताला भाजलंय की, म्हणून इमोशनल झाले होते जरा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे त्यांना एवढंसं भाजलंय त्याच्यासाठी तू इमोशनल झाली आहेस काय? त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, पार्थ, अरे भाजलंय तर खरं ना, आणि महत्त्वाचं म्हणजे ते सगळं सोड, आम्ही सासवा सुना काय बोलतो ह्याच्याशी तुझा काय रे संबंध, तुला काय घेणं देणं? पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तू टीम बदलली आहेस का आई? त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो मग, एकदा का घरात सुना आल्या ना की आई टीम बदलतेच. आता मी माझ्या दोन्ही सुनांच्या टीममध्ये, कळलं का तुला? आणि मग मालिनी काकू तिकडनं निघून जातात. त्याबरोबर पार्थ काव्याला विचारत असतो, काय झालं काव्या, आई नक्की तुमच्याबरोबर काय बोलत होती? काही सिरियस तर नाही आहे ना? आईही रडत होती, तुम्हीही रडत होतात, काही घडलंय का? त्यावर काव्या म्हणत असते, नाही हो देशमुख, तसं काही नाही आहे, उगाच तुम्ही काहीही फालतू विचार करू नका. आणि हे काय, तुम्ही गोळ्या खाल्ल्यात का? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्य विषय बदलू नका. काव्य म्हणते, मी का विषय बदलू? मी अजिबात काही विषय वगैरे बदलत नाही आहे. मी अगदी सिरियसली सांगते तुम्हाला की माझ्यामध्ये आणि आईंमध्ये ते सिक्रेट आहे आणि मी तुम्हाला सांगणार नाही आहे. काकूंनी सांगितलं ना मग. आणि बाय द वे, मी सिरियसलीच विचारलं आहे, गोळ्या खाल्ल्यात का तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो, हो खाल्ल्या, म्हणजे बाहेर नाश्ता केला हॉलमध्ये आणि पिहूला सांगितलं गोळ्यांचं पाकिट आणून द्यायला, तिने बेडरूममधून आपल्या आणून दिलं आणि मी गोळ्या घेतल्या. मग चला आपल्या खोलीत जाऊया. काव्या म्हणते, हो चला, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. पार्थ म्हणतो, काव्या पुन्हा विचारतोय, नक्की काही सिरियस नाही आहे ना? आई रडत होती, आई कधीच रडलेली नाही आहे, आज पहिल्यांदा. त्यावर लगेचच काव्या म्हणते, हो देशमुख, डोंट वरी, काहीही सिरियस नाही आहे. आणि जशी तुम्हाला त्यांची काळजी आहे ना, तशी सून म्हणून मलासुद्धा त्यांची काळजी आहे. पार्थ म्हणतो, काय म्हणालात? काव्य म्हणते, जा, निघा इकडनं. मग पार्थ इकडनं निघतो. तर आता इथे जीवाने जो काही घोळ घालून ठेवलेला असतो आनंद निवासच्या बाबतीत, त्यामुळे नंदिनी खूपच जास्त नाराज असते आणि ती आता रडत असते. तर नंदिनीचं हे रडणं बघून जीवाला खूप वाईट वाटत असतं, दुःख होत असतं, त्रास वाटत असतो. मग आता जीवाने ठरवलेलं असतं की नाही, काहीही झालं तरी मी नंदिनीला परत तिचा आनंद निवास मिळवून देणार म्हणजे देणारच. मी हे असं गप्प बसून हातावर हात ठेवून नाही राहू शकत. त्या भास्करने मला फसवलं आहे, पण मी नंदिनीला मात्र फसू नाही देणार. मी नंदिनीचा आनंद निवास काहीही झालं तरी तिला लवकरात लवकर मिळवून देईन म्हणजे देईन. मग त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मला नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हे दुःख नाही बघवत आहे. तिच्या चेहऱ्यावर मला पुन्हा पूर्वीसारखा आनंद आणायचा आहे म्हणजे आहे. त्याबरोबर आता इथे काव्या ही पार्थ तिकडनं गेल्यावर विचार करायला लागते, खरोखर मालिनी काकूंनी तर मला समजून घेतलं सुद्धा. मी जर हे सगळं मालिनी काकूंना आधीच सांगून टाकलं असतं तर कदाचित इतके दिवस मी गिल्टमध्ये जे जगत होते ते मला जगावं लागलं नसतं. उलट मालिनी काकूंनी मला समजून घेतलं आणि माझ्या मनावरचं ओझं कमी झालं. नाहीतर एवढे दिवस मला असं वाटत होतं की मी खोटं बोलते, खोटं वागते, पण नाही, आता मला शांत वाटतं. आज पहिल्यांदा मला चांगली झोप लागणार आहे आमच्या लग्नानंतर. मालिनी काकू, खरंच थँक्यू सो मच, तुम्ही खूप चांगले आहात. आणि खरंच गुरुजी जे म्हणाले होते ते खरं ठरलं. माझ्यावरती संकट आलं होतं आणि जर मी हे सगळ्यांना सांगून टाकलं असतं, खरी उत्तरं दिली असती, तर कदाचित हे घर कोलमडून गेलं असतं, 2 संसार उद्ध्वस्त झाले असते. पण मी असं काहीही होऊ दिलेलं नाही आहे. मी माझ्या नंदिनी ताईच्या सुखाच्या आणि संसाराच्या आड आलेली नाही आहे. बस ह्याच गोष्टीचं मला खूप सुख आणि समाधान आहे. आणि राहिला प्रश्न देशमुखांचा, तर देशमुखांना मी माझा मित्र म्हणून स्वीकारलं आहे. कदाचित हळूहळू आमच्यातलं सुद्धा सर्व सुधारायला लागेल, आमच्यात सुद्धा नातं बहरेल. अनिशा नेहमी म्हणते, मी आणि पार्थ
आम्ही एकमेकांसाठीच बनलो आणि देवाने आम्हा दोघांचीच गाठ बांधली. जर तसंच काहीतरी नियतीच्या मनात असेल तर शेवटी मी कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी जे नियतीने ठरवलं आहे तेच घडणार आहे. मी आणि पार्थ देशमुखांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्यानंतरही आम्ही दोघांनी एकत्र बसून सत्यनारायणाची पूजा केली. त्यानंतर आम्ही एकत्र दिवाळी साजरा करतोय. याचा अर्थ नक्कीच नक्कीच काहीतरी वेगळं आहे नियतीच्या मनात. आणि जे नियतीच्या मनात आहे आजपर्यंत तेच तर घडत आलं आहे. आता मी ठरवलं आहे, मी जे माझ्या नशिबात लिहिलेलं असेल ना ते स्वीकारेन. मी अजिबात अरमुठेपणा करणार नाही आहे. जे घडायचं आहे ते घडू देत. आता जे घडेल त्याला मी बिनधास्तपणे सामोरी जाईल. कारण आता माझ्या मनावर कोणत्याही प्रकारचं ओझं नाही आहे. इतके दिवस मला वाटत होतं की मी पार्थना फसवते, मी त्यांच्याशी खोटं बोलते. पण नाही, मी त्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक करत नाही आहे. आज मला खऱ्या अर्थाने खूप बरं वाटतं आहे, समाधान वाटतं आहे आज मला. असा विचार आता काव्या करत असते. बघता बघता काव्याच्या चेहऱ्यावर एक आनंद आलेला असतो, एक स्माईल आलेलं असतं. आणि थोडक्यात काय तर दिवाळीच्या दिवसात काव्याचा मूड छान झालेला असतो. तर इथे आता दिवाळीचा पहिला पाडवा असतो, तो सुद्धा नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या यांच्या लग्नानंतरचा. आता जीवाने कसंही करून काहीही करून आनंद निवासचे पेपर्स मिळवलेले असतात. आनंद निवास त्याने घेतलेलं असतं आणि नंदिनीला आनंद निवासचे ते कागद तो गिफ्ट करतो. आता नंदिनी जीवाला विचारते, काय आहे हे जीवा? त्यावर नंदिनीला तो सांगतो, तूच वाच. नंदिनी ते कागद वाचते तर त्यामध्ये आनंद निवासचं सगळं लिहिलेलं असतं. नंदिनी म्हणते, जीवा? त्यावर जीवा म्हणतो, मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो नंदिनी. त्याबरोबर आता दुसरीकडे पार्थसुद्धा काव्यासाठी छान सुंदर गिफ्ट घेऊन आलेलं असतो. आता काव्या पार्थला ओवाळते आणि त्यानंतर आता काव्या पार्थला म्हणते, माझं गिफ्ट. त्यावर पार्थ म्हणतो, गिफ्ट हवं आहे का तुम्हाला? अहो पण आज पाडवा आहे, आजच्या दिवशी नवरा बायकोला गिफ्ट देतो, मित्र गिफ्ट देत नाही आज. त्यावर काव्या म्हणते, देशमुख माझं गिफ्ट द्या लवकर. पार्थ म्हणतो, अहो पण मी नाही आणलेलं तुमच्यासाठी गिफ्ट. मग काव्या आता पार्थवरती रुसते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, आणलंय देतो. आणि मग आता पार्थ हा काव्याला तिचं ते गिफ्ट देऊन टाकतो. आता ते गिफ्ट सुंदर अशा गोल्डन रंगाच्या बॉक्समध्ये असतं. काव्या म्हणते, देशमुख काय आहे याच्यात? पार्थ म्हणतो, तुम्ही स्वतः उघडून बघा. काव्या ते उघडते तर त्यामध्ये एक सुंदर सोन्याची चेन असते आणि त्यामध्ये बदामाचं लॉकेट असतं. काव्या ते लॉकेट उघडते तर त्यामध्ये एका बाजूला तिचाच फोटो असतो आणि एक बाजू एम्प्टी असते. काव्या म्हणते, पार्थ अहो यात तर दोन्ही बाजूला फोटो असतात, मग ही एक बाजू एम्प्टी का? त्यावर पार्थ म्हणतो, काव्या ही एक बाजू एम्प्टी आहे कारण हे बदामाच्या आकाराचं पेंडल आहे. बदाम म्हणजे प्रेमाचं प्रतीक, त्यामुळे दुसऱ्या बाजूला कोणाचा फोटो टाकायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. तुमच्या जवळची, तुमच्या प्रिय जी व्यक्ती असेल तिचा फोटो तुम्ही इथे टाकू शकता. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि ठरवा. कदाचित तुम्हाला माझा फोटो टाकावासा वाटला तर पुढच्या काही दिवसात तिथे मी असेन. त्याबरोबर हे ऐकून काव्या लाजते. त्यानंतर काव्या स्वतःहून खोलीत जाते आणि तिथे पार्थचा फोटो लावते आणि म्हणत असते, देशमुख माझ्याबरोबर इथे फक्त तुमचीच जागा आहे. मी आणि तुम्ही आपणच कायम एकत्र असू. त्याबरोबर पार्थलासुद्धा आनंद होतो. तर पार्थ काव्याला म्हणतो, वा काव्या, दिवाळीचं तुम्ही मला खूप छान सरप्राईज दिला आहे. त्यावर काव्या म्हणते, अजून सरप्राईज दिला आहे कुठे? अजून तर सरप्राईज द्यायचं बाकी आहे. आणि मग आता काव्या ही तिने स्वतःच्या हाताने बनवलेली काजू कतरी पार्थला दाखवत म्हणते, मी बनवली आहे तुमच्यासाठी. आणि मग पार्थ स्वतः काव्याला पहिली बर्फी भरवतो आणि मग काव्यसुद्धा पार्थला बर्फी भरवते. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी ही सुद्धा जीवाला म्हणते, जीवा मला खूप 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 आनंद झाला आहे, मी शब्दात सांगूही शकत नाही तितका. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलासुद्धा खूप 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 आनंद झाला आहे नंदिनी. मी तुला म्हटलं ना, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, काहीही. माझं चुकलं, मला माफ कर. तू सांगत होतीस भास्करबरोबर काम करू नको, मी नको करायला हवं होतं भास्करबरोबर काम. पुन्हा मी असं कधीच वागणार नाही. तू जेव्हा जे सांगशील तेव्हा मी नक्की तुझं ऐकेन. त्याबरोबर नंदिनी ही हसते आणि इट्स ओके, तुम्ही हे सगळं मुद्दामून तर केलेलं नाही आहेत ना, मग काही फरक पडत नाही, आपण सगळं नव्याने पुन्हा सुरू करू असं म्हणते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.